महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व दिव्यांग निराधार महिला यांना मानधन वाढ व इतर मागण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वसंतराव नाईक चौक परभणी फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। सकाळी 11:30 वाजल्यापासून मागण्या पूर्ण होईपर्यंत चक्का जाम आंदोलन करण्याची माहिती समोर येत आहे। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश यादव यांची खास रिपोर्ट। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। शेतकरी कर्जमाफीसाठी व दिव्यांग मानधन, मेंढपाळाचा विषय असेल, मच्छीमाराचा विषय असेल, कर्मचाऱ्याचा विषय असेल, या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। याचाच एक भाग म्हणून माजलगाव तालुक्याच्या वतीनं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज परभणी फाटा वसंतराव नाईक चौक येथे आपण चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं आणि आंदोलन हे आपलं यशस्वी झालं आहे। या आंदोलनामध्ये शेतकऱ्याचे नेते भाई गंगाभिषेक धावरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गोले पाटील, काँग्रेस पार्टीचे नारायणजी होके पाटील व आझाद क्रांती सेनेचे राजेजी घोडे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे। चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। काय पार्श्वभूमी आहे चक्काजाम आंदोलनाच्या पाठीमागं? चक्काजाम आंदोलनाच्या पाठीमागची पार्श्वभूमी तर 21 मार्च 2025 पासून बच्चूभाऊंनी 3 दिवस रायगडवरती अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। त्यानंतर दिव्यांगांच्या पगारवाढीसाठी रक्तदान शिबिर केलं। नंतर गुरुकुंज मोजरी या ठिकाणं 7 दिवस बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन करून देखील या सरकारचे डोळे उघडले नाहीत। त्यानंतर टेंबे आंदोलन केलं। प्रत्येक आमदाराच्या दारात जाऊन प्रहार संघटनेनं संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी या संबंधीचं नियोजन आमदार साहेबांना दिलं। विधान भवनामध्ये पावसाळी अधिवेशन पार पडलं। यामध्ये एकही आमदार या विषयावर एक शब्द बोलायला तयार नाही। आज 2 तास चक्काजाम आंदोलन केलं तर या प्रशासनाची धगमग व्हायला जीवाची लाई व्हायला लागली आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये याच शेतकऱ्याच्या अन्नावर प्रत्येक महाराष्ट्रातला व्यक्ती हा जिवंत राहिलेला हे सरकार विसर पडलेला दिसतोय। आणि जर समजा या महाराष्ट्रातल्या तिजोरीमध्ये जर खडखडाट आहे तर मग एखादा आमदार किंवा खासदार आत्महत्या केलेला का दिसत नाही, हा माझा प्रश्नचिन्ह आहे। आणि जर समजा त्यांच्यावर उपासमारीची वेळ जर आली आणि एखादा आमदार खासदार जर हातपाय फोडून जर मेला, आत्महत्या जर केली, तर मी बॉन्डवर शपथपत्र लिहून देतो आणि त्याला माझी पूर्ण प्रॉपर्टी लिहून देतो। एखादा आमदार जर आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असेल तर मी त्याला पूर्ण माझी प्रॉपर्टी द्यायला तयार आहे।